नमो बुद्धाय. जय भीम. 2. निब्बाणाची मूलतत्वे. एकदा पूजनीय रात हे तथागतकडे आले आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून तथागतांना त्यांनी प्रश्न केला, निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. तथागत, परंतु निब्बाणाचे उद्देश काय? निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि निब्बाण हेच निब्बाणाचे साध्य होय. एकदा तथागत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करीत होते. त्यावेळी भिक्खूंना बोलावून तथागत म्हणाले, भिक्खू हो, नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि तथागताने तुम्हा सांगितलेली 5 बंधने तुम्हाला आठवतात काय? यावर स्थविर मालुक्यपुत्र तथागतास म्हणाले, तथागत, ती 5 बंधने मला माहीत आहेत. मालुक्यपुत्र, ती कोणती ते सांग. तथागत, हे शरीर म्हणजे मी आहे ही जाणीव, मानसिक अस्थिरता, धार्मिक कर्मे आणि विधी यावर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता, इंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दुष्ट बुद्धी ही तथागताने सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने. 1. सत्य काय दिठ्ठी. 2. विचिकिच्छा. 3. शीलवृत्त परामर्श. 4. कामछंद आणि 5. व्यापद होत. आणि ही 5 बंधने तथागत मला माहीत आहेत. मालुक्यपुत्रा, कोणाच्या अनुषंगाने ही 5 बंधने तथागताने सांगितली हे तुला माहीत आहे काय? अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नावे ठेवणार नाहीत काय? मालुक्यपुत्रा, अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल? त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते. त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार? हे खरे की तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते. मालुक्यपुत्रा, त्याप्रमाणेच ते अर्भक नैतिक आचार कसा करणार? त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यावर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार? तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्तावस्थेत असते. मालुक्यपुत्रा, त्या अर्भकाच्या इंद्रिय वासना अविकसित असतात. मग इंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार? परंतु तशी वृत्ती सुप्तावस्थेत त्यांच्या ठिकाणी असते. शेवटी हे मालुक्यपुत्रा, त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणीमात्रासंबंधी आपल्या मनात दृष्टबुद्धी कशी धरणार? परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असते. मालुक्यपुत्रा, ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय? तथागतांचे हे प्रवचन संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाले, तथागत, आता वेळ आली आहे. सुगत, आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे. धम्मावरील प्रवचने. 1. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का? अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे एक महान तत्व आहे. सम्यक दृष्टी हे एक श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि अज्ञान नाशाची गुरुकिल्लीच आहे. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे, अकुशलांचे मूळ आहे. सम्यक दृष्टीचा वाढ व्हायला सर्व जीवनाची अद्भुतता ही कार्यकारण भावाची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख. भिक्खू हो, ज्यांची दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, उपजीविका, व्यायाम, स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत, ज्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत, ज्यांचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने सांधलेले आहेत असल्यामुळे ती तिरस्करणीय, दुःखकर, जुगुप्सा उत्पन्न करणारे आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व का? तर त्यांची दृष्टी मिथ्या असल्यामुळे. आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही. एखादे बालकही योग्य मार्गाने स्वीकारते, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्यतेची जाणीव आहे. योग्य मार्गांचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे. हे आनंदा,
यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे, कोणते अशक्य आहे या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल. 2. मृत्यूत जीवनाची चिंता कशाला करा? एके समयी महान आदरणीय महाकश्यप आणि महान आदरणीय सारिपुत्त हे बनारस जवळच्या इसिपतमधील मृगदायामध्ये विहार करीत होते. त्यावेळी स्थविर सारिपुत्त सायंकाळी आपला एकांत संपून अरहंत महाकश्यप याच्याजवळ जाऊन बसले. अशा रीतीने बसल्यावर सारिपुत्ताने महाकश्यपांना प्रश्न केला, मित्रा कश्यपा, मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व असते काय? तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते किंवा नाही या संबंधी तथागतांनी काहीच सांगितलेले नाही. मग तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्ही गोष्टी मानावायच्या काय? हे सुद्धा तथागतांनी म्हटलेले नाही. तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे म्हणावायचे काय? हे सुद्धा तथागतांनी म्हटलेले नाही. मित्रा, हे तथागतांनी का म्हटलेले नाही? कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही. तो प्रश्न आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यापैकी काहीच साधून देत नाही आणि म्हणूनच तथागतांनी या प्रश्नांचे उत्तर दिलेले नाही. 3. देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. एकदा तथागत वासिष्ठाला उद्देशून म्हणाले, ही अचिवर्ती नदी पुराने भरून तुथडी भरून वाहत असली आणि ज्याला पैलतीरावर काही काम आहे तो तिथे आला आणि त्याला पलीकडे जावायचे असले आणि तो ह्या काठावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला, हे पैलतीरा इकडे ह्या बाजूला ये. तर हे वसिष्ठा, अचिवर्तीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने, अशा कारणाने आणि स्तुती करण्याने त्याच्याजवळ येईल काय? त्याचप्रमाणेच हे वसिष्ठा, 3 वेदांत पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पोहोचतो त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्याच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो असले विचार करीत म्हणत राहिले काय? इंद्रा, तुला आम्ही आव्हान करीत आहोत. ब्रह्मा, तुला आम्ही आव्हान करीत आहोत. ईशान, तुला आम्ही आव्हान करीत आहोत. प्रजापती, तुला आम्ही आव्हान करीत आहोत. तर वसिष्ठा, हे ब्राह्मण आपल्या आव्हानाने, प्रार्थनेने, आशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूत्तर ब्रह्म्याबरोबर एकरूप होतील काय? खरोखर असे कधीच होणार नाही. 4. विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. एकदा एक ब्राह्मण तथागतांना भेटला आणि त्याने अन्नाचा माणसाच्या शीलावर होणाऱ्या परिणामांचा प्रश्न काढला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे हे वाईट आहे. यावर तथागताने उत्तर दिले, तू म्हणतोस की आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करीत नाही. तर मग तू मृत मांसांची व्याख्या कशी करतोस? हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्यभिचार करणे ही सर्व मृत मांस भोजनेच आहेत, मांस भोजन नव्हे. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वकवक, अस्वच्छ जीवन, परमत असहिष्णुता ही सर्व मृत मांसांची भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत. कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे, कौर्य, विश्वासघात, निर्दय अहंकार, कृपणता ही मृत मांस भोजने आहेत, मांस भोजन नव्हे. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, कुशारकी, गर्व, कुसंगती हे मृत मांस भोजने आहेत, मांस भोजने नव्हेत. नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत करणे, लाडी लबाडी करणे, दुष्टपणे दुसऱ्याची दुष्कृत्य करणे ही मृत मांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हे. हत्येस, चौरी करण्यास प्रवृत्त करणे, सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात उडतात, हे सर्व मृत मांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हे. शंका घेणे हा ज्याचा स्वभाव असा माणूस मांस मत्स्य सेवनापासून प्रवृत्त झाला
वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला. शिरावर जटा मुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडन करू लागला. वस्त्राऐवजी कातडी परिधान करू लागला. यज्ञयाग करू लागला. पुण्यर्जनासाठी तपश्चर्याचा अवलंब करू लागला. तीर्थात स्नानार्पण करू लागला. आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा. आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका. सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनांचा त्याग करून दुःखावर विजय मिळवतो त्याने काहीही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. तथागतांची उच्च विमोचक सत्य, मृतमांस म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण तथागतांपुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली. 5. अधोगतीचे कारण दुष्कर्मे, अन्न नव्हे. आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्य मांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधार्थ खाली सपाट प्रदेशात उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिनेपर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरातिथ्य करीत असत. एकदा तथागतांनी त्या गावाला भेट दिली. तथागतांचे धम्म निरूपण ऐकून ते गावकरी तथागतांचे श्रावक बनले. त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखवला नाही. तथागत मत्स्य मांसाच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टींचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात तथागत राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य, पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेलींची फळे ही सुमार्गाने मिळवून सेवन करतात ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत. परंतु तुम्ही तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजवलेले, माल मसाल्याला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खाता. जो कोणी तांदूळाचे असले बनवलेल्या पदार्थाचा आस्वाद घेत खाता तो आमगंध. पक्ष्यांच्या मांसासह तांदळाचे अन्न खाताना मजवर आमगंधांचे आरोप नाहीत असे म्हणतात. मी तुम्हाला विचारतो ह्याचा अर्थ काय? ज्याला तुम्ही आमगंध म्हणता ते आहे तरी काय? तथागतांनी उत्तर दिले, जीवहिंसा करणे, ताडण, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान आणि व्यभिचार ही आमगंध होत. मांस सेवन हे आमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्र कार्यांशी त्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्याची वर्तणूक समजायला कठीण असते ते आमगंध असतात. मांस सेवनाने त्यांना आमगंधांचा दोष लागत नाही. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्राय, विश्वासघातकी, निर्दयी, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाही ते लोक आमगंध दोषाने युक्त होत. मांसाशयाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही. राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, कुशारकी मानणे, आत्यंतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत याच्या योगाने मनुष्याला आमगंधांचा दोष जडतो. मांसाशयाने नव्हे. ज्याची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्य करणारे नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत. मांसाशयाने आमगंध दोष लागत नाही. जी माणसे सजीव प्राण्यांशी संयम राखून वागत नाही, जे पराधन हिरावून परपीडा कराव्यास सदैव सिद्ध असतात, जे अनितिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्याच्या उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते ते सर्व आमगंध दोषयुक्त होत. मांसाशयाने आमगंध दोष जडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यांवर छापा घालतात ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात ते आमगंधी होत. मांसाशयाने आमगंधांचा दोष जडत नाही. मत्स्य मांस सेवनापासून प्रावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगी भस्माचर्यन, मृगजीन परिधान, अहिताग्नी, वृत्त इत्यादी जगातील सर्व तापांचे अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार,
बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहे, जो त्यांचा संयम करतो, जो धर्मानिरत आहे, सरळपणा, मार्दव यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःख निरोध केला आहे, तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जळतो, मत्स्य मांसाच्या सेवनाने नाही. नमो बुद्धाय. जय भीम.